देशभरामध्ये आज होळीचा उत्साह पाहायला मिळतो आणि मुंबईमध्ये सुद्धा असंच उत्साहाचं वातावरण आहे। मुंबईतल्या अनेक ठिकाणी अनेक चाळींमध्ये एका विषयावर एखाद्या संकल्पनेवर आधारित होळी ही साजरी केली जाते आणि मी सध्या मुंबईतील प्रभादेवी खाडा या परिसरामध्ये उभा आहे आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे जे केडी युनायटेड असा हा ग्रुप आहे, या मुलांनी या ठिकाणी राहणाऱ्या या तरुण पिढीने एक संदेश देत या ठिकाणी ही होळी साकारलेली आहे आणि मानवाच्या आतला राक्षस अशी ही संकल्पना आहे। एका जर बाजूला आपण पाहिलं तर एक सर्वसामान्य माणूस दिसतो आणि त्याचंच दुसरं रूप हे राक्षसाचं पाहायला मिळतं। जर आपण पाहिलं तर जिथे मनुष्याची नीतिमत्ता हरवते आणि क्रूर अशा विकृत वासना त्याच्या आतमध्ये निर्माण होतात आणि याच सगळ्या नैतिकतेचा ताबा गमावून बसल्यानंतर जे रूप पाहायला मिळतं तेच या ठिकाणी साकारण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आणि 25 फुटांची होळी आहे। आज रात्री 12 वाजता या होळीचं दहन केलं जाईल। आपण आपल्या या परंपरेमध्ये, या संस्कृतीमध्ये वाईट प्रकृतींचा, वाईट विचारांचं दहन आजच्या दिवशी करतो आणि या सगळ्याला उद्देशून ही प्रतिकृती जी आहे ती होळीकेची तयार करण्यात आलेली आहे आणि याचं दहन हे करण्यात येईल। टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचा वापर करत सगळ्या इको फ्रेंडली पद्धतीने ही होलिका या तरुण पिढीने केलेली आहे। राज्यामध्ये सध्या घडत असलेल्या ज्या घटना आहेत, मग स्वारगेटचं प्रकरण ताजंच आहे, त्याचबरोबर इतरही सगळ्या गोष्टी आहेत, अशा बलात्काराच्या, अत्याचाराच्या, महिलांवरील वाढत्या घटना असतील, या सगळ्यांना उद्देशून ही प्रवृत्तीच खरं तर खाक झाली पाहिजे, ही प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे, त्यासाठीच या तरुण पिढीने हे एक पाऊल उचललेलं आहे आणि या माध्यमातून, या संकल्पनेच्या आधारातून ही जनजागृती करत करत या होळीचा हा उत्सव साजरा केला जातो। यामध्ये तरुण तरुणींचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे आणि सर्वांनी मिळून ही 25 फुटाची ही होळी साकारलेली आहे आणि आज या होलिकेचं दहन या ठिकाणी 12 वाजता केलं जाणार। त्यामुळे आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये होळीचा उत्साह पाहायला मिळतो आणि याच उत्साहामध्ये अशा संकल्पना सुद्धा पारंपरिक पद्धतीने आणि समाज माध्यमांना किंवा इतरही समाजातील लोकांना अशा प्रकारची जनजागृती देताना आपल्याला मुंबईतले हे खास काही ठिकाणं पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट कविता गिरीसह मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।